GR शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर 8व्या वेतन आयोगासंदर्भातली प्रतीक्षा संपलेली असून या संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। काय आहे ती बातमी आणि या बातमीचा फायदा सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, लाखो सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची प्रतीक्षा अखेर आता संपलेली आहे। पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या 8 सेंट्रल पे कमिशन स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या संदर्भ अटींना टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याच्या दिशेनं हे पहिलं आणि सर्वात मोठं पाऊल आहे। अर्थात या सगळ्या गोष्टींचा राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांच्या पगार पेन्शनवर सुद्धा परिणाम होणार आहे। या निर्णयामुळे देशभरातील कर्मचाऱ्यांच्यामध्ये आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे। पण या मंजुरीचा नेमका अर्थ काय आहे आणि कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे पेन्शनवर याचा काय परिणाम होणार आहे याची सविस्तर माहिती आपण स्क्रीनवर पाहत आहे। याच्यामध्ये संदर्भ अटी, टर्म्स ऑफ रेफरन्स ज्या दिलेल्या आहेत त्या एक मार्गदर्शक सूचना किंवा एक चौकट ज्याच्या आधारे वेतन आयोग आपलं काम करतो। आयोगानं शिफारशी करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा हे या अटीमधून निश्चित केलं जातं। 8व्या वेतन आयोगाला काम करण्यासाठी सरकारनं काही महत्त्वाच्या अटी घालून दिलेल्या आहेत। अधिकृत माहितीनुसार 8वा वेतन आयोग आपल्या शिफारशी करत असताना स्क्रीनवर आपण पाहत आहात या प्रमुख मुद्द्यांचा विचार करणार आहे। याच्यामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती विचारात घेतली जाणार आहे। देशाची सद्य आर्थिक स्थिती आणि सरकारची वित्तीय शिस्त जपण्याची गरज लक्षात घेतली जाणार आहे। म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि सरकारची आर्थिक क्षमता यांच्यात संतुलन साधलं जाईल आणि पगार पेन्शनचं जे फिटमेंट फॅक्टरनुसार पगार पेन्शन निश्चित केली जाईल। विकासासाठी निधीची उपलब्धता, आयोगाच्या शिफारशीमुळे सरकारच्या विकासात्मक आणि कल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही याची खात्री केली जाणार आहे। पेन्शन योजनांचा खर्च, विना अंशदायी पेन्शन योजनावर नॉन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम्स होणारा खर्च हा आयोगाच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे। राज्य सरकारावर होणारा परिणाम, केंद्राच्या शिफारशी अनेक राज्य सरकारेही स्वीकारतात, त्यामुळे राज्यांच्या तिजोरीवर होणाऱ्या संभाव्य आर्थिक परिणामांचाही आयोग विचार करणार आहे। खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांशी तुलना, सरकारी पगार स्पर्धात्मक व्हावेत यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, PSUs आणि खाजगी क्षेत्रातील वेतन रचना, सुविधा आणि कामाच्या परिस्थितीचा अभ्यास केला जाणार आहे। आयोगाची मुदत जी आहे ती 8वा वेतन आयोग ही एक तात्पुरती समिती असणार आहे। आयोगाच्या स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी सरकारला सादर कराव्या लागणार आहेत। शिफारशी कधी लागू होणार? साधारणपणे दर 10 वर्षांनी वेतन आयोग लागू होत असतो। या आकडेवारीनुसार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची दाट शक्यता आहे आणि या अनुषंगानं हा अतिशय महत्त्वपूर्ण 8व्या वेतन आयोगासंदर्भातली ही महत्त्वपूर्ण बातमी आहे। त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, विशेषतः केंद्रातील सरकारी कर्मचारी आणि पाठोपाठ राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही, पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा। धन्यवाद।